चला सर्वांचं रिफ्लेक्शन परिवारामध्ये सहर्ष स्वागत। आज पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे आपण एक नवीन टॉपिक घेऊन। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, केमिकल बॉन्डिंग। ॲक्च्युली ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, फिजिकल केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, केमिस्ट्री सुरुवातच बॉन्डिंग पासून होती। बॉन्डिंग मीन्स केमिस्ट्री। केमिकल बॉन्डिंग असेल तरच कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं, मॅटरचं फॉर्मेशन होतं। ओके, आणि हे जे काही युनिव्हर्स आहे या युनिव्हर्समध्ये प्रत्येक जी एंटिटी प्रेझेंट आहे त्याचं फॉर्मेशन होतं। ॲक्च्युली केमिकल बॉन्ड असतो काय, तर केमिकल बॉन्ड म्हणजे असे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, असे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस की जे दोन एंटिटीला, दोन ॲटमला, दोन मॉलिक्युल्सला बाइंडिंग करण्याचं काम करतात। तर याच्या बेसवर या केमिकल बॉन्डिंगचे दोन टाईप पडलेले, स्ट्रॉंग बॉन्ड आणि वीक बॉन्ड। हे इंटर ॲटॉमिक बॉन्ड असतात आणि काही इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स असतात। तर इंटर ॲटॉमिक बॉन्ड मध्ये जनरली आपला आयोनिक बॉन्ड असेल, त्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल, ओके, किंवा मेटॅलिक बॉन्ड्स असेल, हे बॉन्ड त्यामध्ये येतात। आणि दुसरे जे वीक बॉन्ड असतात तर ते इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स, तर त्यामध्ये जनरली हायड्रोजन बॉन्डिंग येतं, वॅन्डरवाल फोर्सेस असतात, वॅन्डरवाल बॉन्डिंग येतात। ओके, जे.डी. वॅन्डरवाल यांनी त्याचं जे काही आहे ना त्याचं एक्झिस्टन्स सांगितलेले ते यामध्ये प्रेझेंट असतात। तर आज आपण तेच केमिकल बॉन्डिंग पाहणार आहेत। तर केमिकल बॉन्डिंग ऍक्च्युली होतं काय माहितीये का, जेवढे काही आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंट्स असतात प्रेझेंट, तर त्या एलिमेंट्सला त्यांच्या स्टॅबिलिटीसाठी ज्यावेळेस ते बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळेस त्यांना स्टेबल व्हायचं असतं, आणि त्यामध्ये जी हायर एनर्जी असते ते एनर्जीचं रूपांतर त्यांना लोअर एनर्जीमध्ये करायचं असतं, आणि ते बॉन्डचं फॉर्मेशन करतात। बॉन्ड फॉर्मेशन ही जी स्टेप आहे ही ऑलवेज एक्झोथर्मिक असते। यामधून लार्ज अमाऊंट्स ऑफ एनर्जी लिबरेट होते आणि तो कंपाऊंड एका स्टॅबिलिटी लेवलला येतो। म्हणजे आपण बॉन्ड फॉर्मेशन इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एनर्जी असंही म्हणू शकतो, किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी। बॉन्ड फॉर्मेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी असंही आपण म्हणू शकतो। तर हे जे बॉन्ड फॉर्म होतात तर याच्यासाठी एक इम्पॉर्टंट रूल आहे की बॉन्डचं फॉर्मेशन ऍक्च्युली कसं होतं, कोणत्या बेसवर होतं। ओके, तर यामध्ये वेगवेगळे बॉन्ड आपण पाहणार आहे। त्याच्या अगोदर एक लेविस ऑक्टेट रूल आहे। ऍक्च्युली हा ऑक्टेट रूल काय असतं ऑक्टेट रूल, तर ऑक्टेट रूल म्हणजे ज्यावेळेस कंपाऊंड्स वेगवेगळे बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळेस त्यांना त्यांचं जे शेवटचं ऑर्बिटल असतं त्याला आपण व्हॅलन्स सेल म्हणतो, तर त्या व्हॅलन्स सेलमध्ये प्रेझेंट असलेले जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन त्यांच्या स्टॅबिलिटी लेवलला असतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही नीट आणि JEE स्टडी करायला लागले तर सध्या तुमच्या डोळ्यासमोर एक टार्गेट आहे। कोणतं टार्गेट आहे की आपल्याला डॉक्टर बनायचं, आपलं MBBS आपल्याला ऍडमिशन भेटली पाहिजे, किंवा आपलं नीट क्रॅक झालं पाहिजे, चांगला स्कोर आला पाहिजे नीटमध्ये, किंवा JEE क्रॅक झाली पाहिजे, आपण मेन क्वालिफाय होऊन ऍडव्हान्स मध्ये पण सिलेक्ट झालो पाहिजे, हे आपला टार्गेट आहे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर। तसं प्रत्येक एलिमेंटचं एक टार्गेट असतं की मला नोबेल गॅस कॉन्फिगरेशन जे ते फॉर्म करायचं आहे ना। त्यांना प्रत्येकाला वाटते की आपण ते कॉन्फिगरेशन अचीव्ह केलं पाहिजे, की आपल्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे। आता मॅक्झिमम तुम्ही जर कन्सिडर केलं तर S ब्लॉक कन्सिडर करा, पहिला ग्रुप घ्या किंवा दुसरा ग्रुप घ्या। पहिल्या ग्रुपच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, दुसऱ्या ग्रुपच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात। फॉर एक्झाम्पल सोडियम, तर सोडियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं तर 281 आहे। ऍक्च्युली ही आहे ना त्यांच्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे की त्याच्या फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, सेकंड ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, आणि शेवटचं जे व्हॅलन्स सेल म्हणतो आपण, ओके, त्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो। आणि या सोडियमला याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं, पण इलेक्ट्रॉन घेण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉन देण्यासाठी नीड लार्ज अमाऊंट्स ऑफ एनर्जी। ओके, त्या प्रत्येक एलिमेंट्सला लार्ज अमाऊंट्स ऑफ एनर्जी रिक्वायर्ड करावं लागते, एनर्जी गेन करावं लागते किंवा एनर्जी डोनेट करावं लागतं। तेवढी एनर्जी जर त्यामध्ये प्रेझेंट असली तरच ते कंपाऊंड्स काय करू शकतात, बॉन्डिंगचं फॉर्मेशन करू शकतात। आता फॉर एक्झाम्पल सोडियमकडे शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ओके, आणि त्याला जर 7 इलेक्ट्रॉन अजून घ्यायचे असतील, त्याला स्टॅबिलिटी लेवल घ्यायची असेल तर त्याला अजून 7 इलेक्ट्रॉन घ्यावं लागतात। मग आता यामध्ये 2 कॅटेगरीचे एलिमेंट्स येतात। ओके, जर फॉर एक्झाम्पल एक क्लोरीन घ्या, क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे या पद्धतीने 2 8 7, म्हणजे क्लोरीनच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत। ओके, तर 2 कॅटेगरीमध्ये हे जे एलिमेंट्स हे डिवाइड होतात। काही एलिमेंट्स असतात डोनर, काही एलिमेंट्स असतात गेनर, आणि या डोनर गेनर मध्येच वेगवेगळ्या टाईपची बॉन्डिंग फॉर्म होते। फॉर एक्झाम्पल डोनर आणि गेनर यामध्ये जर बॉन्डिंग फॉर्म झाली तर आपल्याला त्याला आयोनिक बॉन्ड म्हणतो, आपण डिटेल्स मध्ये समोर पाहणारच आहे। ओके, किंवा गेनर ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म करत असतील,
दोन्ही एलिमेंट्स गेनर आहेत, दोन्ही ऍटम गेनर्स आहेत आणि गेनर ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं, कारण त्या ठिकाणी डोनर नसतो. मग ते काय करतात, ते त्यांच्यामध्ये एक इंटरनल करार करतात आणि ते ठरवतात, डिसाईड करतात की आपल्याला ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 2 विद्यार्थी असतील, एकाकडे रेड पेन आहे आणि एकाकडे ब्लॅक पेन आहे आणि सरांनी त्यांना सांगितलं रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन मध्ये लिहायचं काहीतरी. तर त्यावेळेस ते दोघं काय करतात की अरे माझ्याकडे ब्लॅक पेन नाही, आता सध्या मला भेटू पण शकत नाही कारण तो काही गेनर आहे, पण त्याला डोनर भेटायला लागला का नाही. सेकंड विद्यार्थी ज्याच्याकडे रेड पेन आहे त्याला पण काय पाहिजे, ब्लॅक डोनर करणारा पाहिजे, पण कोणी डोनेट भेटत नाही. ओके, मग अशा वेळेस दोघं काय करतात, त्यांचं इंटरनल ऍडजस्टमेंट करतात. एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो, मीन्स तो काय म्हणतो आपण शेअरिंग करू. ओके, ते दोघे एकमेकांसोबत इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात, म्हणजे पेनचं शेअरिंग करतात. जेव्हा तुला ब्लॅक पेनची गरज पडेल त्यावेळेस तू ब्लॅक पेन माझा यूज कर, आणि जेव्हा मला आहे ना रेड पेनची गरज पडेल त्यावेळेस मी तुझा रेड पेन यूज करू. म्हणजे त्या दोघांना ब्लॅक आणि रेड पेनचं काय केलं, शेअरिंग केलं. तसेच काही जे ऍटम असतात, जे गेनर असतात, ज्यावेळेस ते बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळेस त्यामध्ये ते इंटरनल शेअरिंग करतात. पण हे इंटरनल शेअरिंग कशासाठी करतात, हे इलेक्ट्रॉन डोनेट कशासाठी करतात, हे इलेक्ट्रॉन गेन कशासाठी करतात, तर हे इलेक्ट्रॉन डोनेट किंवा गेन करतात त्यांचं जे शेवटचं ऑर्बिटल आहे, ओके, ज्याला आपण व्हॅलन्स सेल म्हणतो, त्या व्हॅलन्स सेलमध्ये त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचं असतं. मग आता फर्स्ट कॅटेगरी एलिमेंट्स कोणी, सोडियम, ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे आणि तो 7 इलेक्ट्रॉन्स त्याला पाहिजे असतात जर त्याचा ऑक्टेट कम्प्लीट करायचा असेल तर. मग आता हा 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, मग अशा वेळेस सोडियम काय करतो, 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, जो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो डोनेट करतो जो गेनर आहे त्याला. ओके, म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, यावर कोणता चार्ज येतो, प्लस. म्हणजे यामध्ये जे 281 असतं तर हा इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 0 होतं. म्हणजे याचं हे जे ऑर्बिटल आहे पेनल्टिमेट मधलं जे ऑर्बिटल आहे हे ऑर्बिटल त्याचं होतं लास्ट ऑर्बिटल, आणि याच्या लास्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात, 8 इलेक्ट्रॉन येतात. म्हणजे हे झालं 2-8 कॉन्फिगरेशन. आता हे जे ऑर्बिटल आहे हेच आपण काय कन्सिडर करतो, ऍज अ लास्ट ऑर्बिटल कन्सिडर करतो. म्हणजे या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट झालं, म्हणजे या कंपाऊंड्सला स्टॅबिलिटी आली, म्हणजे याने डोनेट केल्याच्या नंतर पण स्टॅबिलिटी येते. ओके, या ठिकाणी क्लोरीन आहे, याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, जो ज्याने डोनेट केला त्याचा 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, आणि गेन केल्यामुळे 7 जे इलेक्ट्रॉन असतात त्याचं कन्व्हर्जन होतं 8 मध्ये, आणि यामध्ये येतात 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे या सोडियमनं डोनेट केला आणि या क्लोरीननं गेन केला. क्लोरीननं गेन केल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या होती जास्त, प्रोटॉनची संख्या होती कमी, म्हणून या क्लोरीनवर कोणता चार्ज येतो, तर या क्लोरीनवर येतो निगेटिव्ह चार्ज. मग या क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज झाला, या सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज झाला. तर या ठिकाणी हा आहे डोनर कॅटेगरी मधला आणि हा आहे गेनर कॅटेगरी मधला. आता मग आपण समजायचं कसं हे डोनर कोण आणि गेनर कोण, त्याच्यासाठी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करा, आपण ए ठिकाणी आणि या ए ठिकाणून आपल्याला बी ठिकाणी जायचंय आणि आपल्याकडे बाईक आहे, आपण ए पासून बी कडे जाणार आणि या ए टू बी हे जे काही 2 प्लेस आहेत यांचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 8 किलोमीटर. किती किलोमीटर डिस्टन्स आहे, 8 किलोमीटर डिस्टन्स आहे. किती किलोमीटर आहे, 8 किलोमीटर डिस्टन्स आहे फ्रॉम ए टू बी. 8 किलोमीटरचं डिस्टन्स त्या दोघांमध्ये, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठीचं जे डिस्टन्स आहे ते 8 किलोमीटर. आणि कन्सिडर करा आपण 1 किलोमीटर समोर आलो आणि आपल्या बाईक मधलं पेट्रोल संपलं. ओके, आणि आपल्याकडे 2च चान्स आहे, आपण ए गावामध्ये थांबू शकतो किंवा बी गावामध्ये थांबू शकतो. या ठिकाणी एक तर पेट्रोल पंप असणार आहे किंवा बी ठिकाणी पेट्रोल पंप असणार आहे, आणि आपण 1 किलोमीटर समोर गेलो, आपल्या बाईक मधलं पेट्रोल संपलं, आपल्याकडे एक सिच्युएशन क्रिएट झाली. आता आपण करायचं काय, त्यावेळेस आपण 1 किलोमीटर समोर आलेलो आहे आणि आपल्याला फक्त 7 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं. पण आपल्याला हे माहितीये की 7 किलोमीटर डिस्टन्स हे खूप मोठे आहे, आणि आपल्याला ती बाईक जर त्या पेट्रोल पंप पर्यंत बी प्लेस पर्यंत जर लोटत न्यायची म्हटली तर हे डिस्टन्स खूप जास्त आहे. मग त्यावेळेस आपण काय करतो, 7 किलोमीटर समोर न जाता 1 किलोमीटर रिटर्न येतो. मग हे जो डिसिजन घेतलेला आहे हा डिसिजन घेतलेला आहे या सोडियमनं 7 इलेक्ट्रॉन गेन न करता 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि पेनल्टिमेट मध्ये म्हणजे अगोदरच्या पोझिशनला आला.
अगोदरची पोझिशन कोणती, हे ए प्लेस, या ए प्लेसला आला आणि या ए प्लेसला तो काय झाला, स्टेबल झाला. मित्रांनो या ए प्लेसला तो स्टेबल झाला, एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि तो स्टेबल झाला. म्हणजे जे शेवटचं ऑर्बिटल आहे त्या शेवटचा ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. इथे किती येत रे, आता 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे जो अगोदरचा ऑर्बिटल आहे पेनल्टिमेट मध्ये, त्या पेनल्टिमेट मध्ये त्याने स्टॅबिलिटी जनरेट केली. फर्स्ट कन्सेप्ट. ओके, जर आपण समोर 2 किलोमीटर गेलो असतो तर 2 किलोमीटर समोर गेलो असतो बाईक घेऊन आणि पेट्रोल जर संपलं असतं तरी आपण काय डिसिजन काय घेतलं असतं की अरे समोर तर 6 किलोमीटर गेल्यापेक्षा 2 किलोमीटर रिटर्न जाऊ, नंतर आपण पेट्रोल फिलअप केल्यानंतर डिसिजन घेऊ की समोर जायचं की नाही. म्हणजे 2 किलोमीटर जरी गेलो तर आपण रिटर्न येतो, 1 किलोमीटर गेलो तर आपण रिटर्न येतो, 3 किलोमीटर जरी गेलो आपण तरी आपण काय डिसिजन घेतो, रिटर्न येण्याचा डिसिजन घेतो. पण 4 किलोमीटर गेल्यावर आपण विचार करतो की अरे समोर जायचं की नाही. 4 किलोमीटर आलो, हाफ फिल कम्प्लीट झालं, समोरचं डिस्टन्स तेवढंच आहे आणि मागचंही डिस्टन्स तेवढंच आहे, आपण हाफ फिल कम्प्लीट केलं. मग हाफ फिल कम्प्लीट केल्यावर तो एलिमेंट डिसिजन घेतो की यार समोर जायचं का रिटर्न जायचं. तर जनरली यामध्ये कार्बन येतो. कार्बनच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. तो डोनेटही करत नाही, गेन करत नाही. कार्बनचा जो आहे तो वेगळा स्टडी आपण करणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, हायड्रोकार्बन मध्ये. ओके, तर त्यामध्ये कार्बनची टेंडन्सी मी तुम्हाला सांगणार बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, की कार्बन कोणत्या स्टेटमध्ये, ग्राउंड स्टेट काय, एक्साइटेड स्टेट काय, कार्बनचं नेचर काय, कार्बनकडे देवाण कोणकोणत्या पॉवर दिलेले आहे, म्हणून कार्बन काय करतो, कसं बॉन्डिंग फॉर्म करतो, त्याच्याकडे जी कॅटमिशन प्रॉपर्टी ती काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. पण कार्बनच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे कार्बन एक टेंडन्सी फॉर्म करतो की अरे समोर पण जाऊ शकतो आणि मागे पण जाऊ शकतो. म्हणजे जर समोर गेला तर 4 किलोमीटर आहे आणि रिटर्न जर गेला तरी 4 किलोमीटर आहे. म्हणजे त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक समोर जाण्याचं आणि एक रिटर्न जाण्याचं. ओके, तर कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4 इलेक्ट्रॉन्स वाले समोर पण जात नाही मागे पण जात नाही, ते इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. काय करतात, ते इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. पण जर समजा शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे आपण 5 किलोमीटर समोर आलो आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे ते फक्त 3 किलोमीटर आहे, आपण रिटर्न जाणार का, नाही, आपण रिटर्न जाणार नाही. 5 किलोमीटर रिटर्न गेल्यापेक्षा 3 किलोमीटर समोर गेलेलं कधीही बेस्ट. बरोबर आहे. मग ते काय करतात, 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, जसं करता येईल तसं. म्हणजे जसं की 5 इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आपल्याला फक्त 3च इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणजे आपलं ऑक्टेट कम्प्लीट होतं. नायट्रोजन जनरली इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतो, ओके, देण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो रे, गेनर कॅटेगरीमध्ये येतो. ओके, नंतर आपण जर 6 इलेक्ट्रॉनचा विचार केला, म्हणजे 6 किलोमीटर आलो, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन कोणाचे असतात, ऑक्सिजनचा. ऑक्सिजन पण 2 इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतो, देण्याचा प्रयत्न करत नाही. ऑक्सिजन पण इलेक्ट्रॉन घेण्याचाच प्रयत्न करतो. ओके, जर आपण 7 किलोमीटर समोर आलो आणि आता फक्त डिस्टन्स 1 किलोमीटर राहिलं तरी आपण काय करतो, इलेक्ट्रॉन घेण्याचाच प्रयत्न करतो. म्हणजे फ्लोरीन फॅमिली हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे. फ्लोरीन सर्वात जास्त, फ्लोरीन पेक्षा जास्त निगेटिव्ह एलिमेंट्स प्रेझेंट नाही. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी वाढते, लेफ्ट टू राईट जसे जाता तुम्ही तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. तर फ्लोरीन एक्स्ट्रीमली लेफ्ट हँड पोझिशन, राईट हँड पोझिशनला आहे. ओके, आणि टॉपला आहे म्हणजे नोबेल गॅसच्या अगोदर आहे. आणि प्रत्येकाला वाटते आपण कोणतं कॉन्फिगरेशन फॉर्म केलं पाहिजे, इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅस कॉन्फिगरेशन आपण फॉर्म केलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे, ही प्रत्येकाची टेंडन्सी. 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होतं. याला म्हणतात ऑक्टेट रूल, लेविस ऑक्टेट रूल. मग प्रत्येक एलिमेंट्स हा प्रयत्न करतो की आपल्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. मग एक तर तो डोनेट करेल आणि पेनल्टिमेट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, किंवा तो गेन करेल आणि त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे ते जे कॉन्फिगरेशन, ते कॉन्फिगरेशन होतं लाईक नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हा जो सोडियम आहे, या सोडियमचं कॉन्फिगरेशन लाईक है ना निऑन, याचं कॉन्फिगरेशन लाईक निऑन आहे. आणि क्लोरीन जे त्याचं कॉन्फिगरेशन लाईक अर्गॉन. ओके, अर्गॉन लाईक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे हा निऑन सारखं कॉन्फिगरेशन शो करायला लागला आणि हा अर्गॉन सारखं कॉन्फिगरेशन शो करायला लागला. पण यामध्ये प्रेझेंट असलेली प्रोटॉनची जी संख्या आहे, प्रोटॉनची जी संख्या आहे ती वेगळी वेगळी असणार आहे, ते मॅच होत नाही. फक्त यामध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉनच मॅच व्हायला लागले त्या कॉन्फिगरेशन सोबत. म्हणून हे जे कंपाऊंड्स आहे तसं बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्या शेजारचा जर एखादा MBBS ला गेलेला विद्यार्थी असेल तर आपलं स्वप्न असतं की आपण त्याच्याकडे पाहतो आणि आपण तसं बनण्याचा प्रयत्न करतो. मला त्यासारखं डॉक्टर बनायचं, मला त्याच्यासारखं इंजिनियर बनायचं, म्हणजे आपण त्यांच्याकडे पाहतो. कारण सध्या आपलं टार्गेट काय, आपल्याला काय वाटतं
किती आपली स्टॅबिलिटी लेवल आहे, तशी या एलिमेंटसाठी जी स्टॅबिलिटी लेवल आहे ती हे त्यांचं नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. ओके, आता या नोबेल गॅस कॉन्फिगरेशनचे काही एक्सेप्शन पण आहेत. तर एक्सेप्शन कोणते आहेत, तर ऑक्टेट रूल मध्ये काही एक्सेप्शन आहेत. की एक्सेप्शन कोणते की काय नेमकं, की यामध्ये काही वेळेस प्रत्येकच एलिमेंट्स ऑक्टेट फॉर्म करतो असं नाही. असे पण एक्सेप्शन आहेत की काही एलिमेंट्स काय करतात की ऑक्टेट पेक्षा पण जास्त इलेक्ट्रॉन्स घेतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात आणि स्टेबल होतात. काही एलिमेंट्स असे आहेत की ज्यामध्ये ऑक्टेट पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, ते पण स्टेबल होतात. आणि काही एलिमेंटसाठी ना डुप्लेट किंवा ड्युएट रूल आहे. डुप्लेट म्हणजे त्यांचं डुप्लेट कम्प्लीट होतं, त्यांच्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. लाईक हायड्रोजन आणि हेलियम, लिथियम, हे जे एलिमेंट्स आहेत हे ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणू शकत नाही किंवा डोनेट केले तरी यांच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येत नाही पेनल्टिमेटमध्ये. मग या एलिमेंटच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके, जर आपण हेलियम कन्सिडर केला तर हेलियमच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा देत पण नाही घेत पण नाही, म्हणजे हा डुप्लेट कम्प्लीट करतो आणि स्टेबल होतो. हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनचं काय असतं जनरली टेंडन्सी की 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन आला पाहिजे, इलेक्ट्रॉन गेन झाला पाहिजे. जर 1 इलेक्ट्रॉन गेन झाला तर त्याच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात, 2, आणि तो डुप्लेटचं फॉर्मेशन करतो. म्हणजे त्याच्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणतो आणि 2 इलेक्ट्रॉन मध्ये तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये एक्सेप्शन आहेत. ओके, काही एलिमेंटचे की एक्सेप्शन कोणते आता ते आपण पाहू. तर हे जे ऑक्टेट आहे हे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फर्स्ट आपण त्यामधलं एक्सेप्शन पाहू, इनकम्प्लीट ऑक्टेट मॉलिक्युल्स. ज्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे ते मॉलिक्युल्स. मग असे मॉलिक्युल्स कोणते आहेत, आपण जर पाहिलं की त्याचं ऑक्टेट कंप्लीट नाही होऊ शकत. फॉर एक्झाम्पल बोरॉन. बोरॉनच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे, बोरॉनच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि तो 3 इलेक्ट्रॉन्स काय करतो, शेअर करतो. ओके, बोरॉनचे 3 इलेक्ट्रॉन तो एक्साइटेड स्टेट मध्ये शेअर करतो. ओके, मग एक्साइटेड स्टेट मध्ये शेअर केले तर हा जो इलेक्ट्रॉन दिसतो डॉट इलेक्ट्रॉन हा बोरॉनचा आहे आणि हा जो क्रॉस इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजनचा. ओके, आपण बोरॉन हायड्राईडचं एक्झाम्पल घेऊ है ना, बोरॉन आणि हायड्रोजनचं एक्झाम्पल घेऊ, BH3 बोरॉन हायड्राईड. ओके, तर हा बोरॉनचा आणि एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, क्रॉस इलेक्ट्रॉन जे आहे ते हायड्रोजनची बोरॉनची. आता जर आपण याच्या ऑर्बिटल मध्ये पाहिलं बोरॉनच्या, तर बोरॉनच्या ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं का, नाही. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अजून त्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात, पण त्याच्याकडेच 3 इलेक्ट्रॉन आहे आणि त्यांनी 3 इलेक्ट्रॉन शेअर केले कोणासोबत, ऍडजसंट 3 हायड्रोजन ऍटम सोबत. ओके, 3 इलेक्ट्रॉन शेअर विथ ऍडजसंट 3 हायड्रोजन ऍटम. ओके, तर हायड्रोजन ऍटम सोबत इलेक्ट्रॉन शेअर केल्याच्या नंतर तरीही त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं नाही, म्हणजे हे झालं त्याचं इनकम्प्लीट ऑक्टेट. ओके, असे बरेचसे एक्झाम्पल आहेत की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट होत नाही. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट नाही होत, डुप्लेट मध्ये काय करतो है ना, स्टॅबिलिटी फॉर्म करतो. त्याच्यानंतर अल्युमिनियम जरी पाहिला तर ते पण एक एक्झाम्पल आहे, पण जनरली तो मेटल वर्क करतो त्यामुळे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ओके, तर त्यांचा ऑक्टेट कंप्लीट होत नाही. तर हे एक एक्झाम्पल आहे की याचा ऑक्टेट कंप्लीट होत नाही. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहे हे कोणते मॉलिक्युल्स आहे रे, है ना, इनकम्प्लीट ऑक्टेट वाले. कोणते मॉलिक्युल्स आहे ते, इनकम्प्लीट ऑक्टेट मॉलिक्युल्स. ओके, या मॉलिक्युल्सचं ऑक्टेट जे हे इनकम्प्लीट आहे, ते कंप्लीट झालेलं नाही. ओके, आपण सोडियमचं एक्झाम्पल घेऊ शकतो. सोडियम पण त्याचा ऑक्टेट कंप्लीट करू शकत नाही, एक इलेक्ट्रॉन शेअर जरी केला तरी त्याचा ऑक्टेट कंप्लीट होऊ शकत नाही. पण जनरली हे बेस्ट एक्झाम्पल आहे. सोडियम इलेक्ट्रॉन शेअर करत नाही, तो इलेक्ट्रॉन डायरेक्टली डोनेट करतो, त्याच्याकडे मेटॅलिक टेंडन्सी असते. ओके, आणि त्याच्या प्रॉपर्टीज सांगतात की तो डोनर आहे. तर यामधलं हे एक्झाम्पल आहे की यामध्ये पहा, बोरॉन आणि हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, बोरॉन आणि हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, बोरॉन हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच्या ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन आले. हायड्रोजन तसंही फर्स्ट ऑर्बिटलची कॅपॅसिटी त्याची काय आहे, 2 इलेक्ट्रॉनची. फॉर्म्युला आहे तो आपण अगोदर पाहिलेला आहे, 2n चा स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे. तर n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिटल. जर तुम्ही फर्स्ट व्हॅल्यू पुट केली यांची जर व्हॅल्यू तुम्ही 1 पुट केली, 2 × 1 चा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची. जर आपण 2 × 2 चा स्क्वेअर 4 4 × 2 8 म्हणजे सेकंड ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे, 8 इलेक्ट्रॉनची. आणि 2 × 2 है ना, इथे 3 चा स्क्वेअर 9 × 2 18 म्हणजे थर्ड ऑर्बिटलची कॅपॅसिटी 8 ची. अशी कॅपॅसिटी वाढत जाते. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशासाठी आहे की आपल्याला
जे काही ऑर्बिटल आहे त्या ऑर्बिटलची जी काही इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी, ती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर 2n² हा फॉर्म्युला आहे आणि यांची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू घ्यायची 1 2 3 4 रिस्पेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला फर्स्ट ऑर्बिटलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची का सेकंड ऑर्बिटलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, थर्ड ऑर्बिटलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची है ना. तर त्यानुसार तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. तर हे झालं इनकम्प्लीट ऑक्टेट मॉलिक्यूल, एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. ओके, फर्स्ट आपण जे पाहिलं ते इनकम्प्लीट ऑक्टेट पाहिलं. सेकंड प्रॉपर्टी एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. ओके, एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट, एक्सपान्शन बनणार आपण ऑक्टेटचं. आता यामध्ये इफिशियन्सी ऑफ ऑक्टेट, ओके असे आपण त्याला म्हणू शकतो. इफिशियंट इलेक्ट्रॉन, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय जास्त आहे. आता यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आहे. ओके, तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड घेऊ शकता है ना, सल्फ्युरिक हेक्साफ्लोराइड घेऊ, सल्फर हेक्साफ्लोराइड घेऊ शकता, आयोडीन है ना, हेप्टाफ्लोराइड घेऊ शकता, आयोडीन पेंटाफ्लोराइड घेऊ शकता. हे त्याचे एक्झाम्पल आहे. आपण एक्झाम्पल पाहू. ओके, कोणतं एक्झाम्पल पाहू शकतो आपण. ओके, तर त्यामध्ये पहा H2SO वर असतो. आता यामध्ये हे जे स्ट्रक्चर फॉर्म होतात ते इलेक्ट्रॉन शेअर करून स्ट्रक्चर फॉर्म होतात. तर त्यामध्ये आपण सल्फर घ्या. जर तुम्ही सल्फर मध्ये पाहिलं है ना, तर आपण एक्झाम्पल घेऊ त्यामध्ये सल्फर हेक्साफ्लोराइड. ओके, म्हणजे 6 फ्लोरीन सोबत सल्फर काय करतो रे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. 1 2 3 4 5 आणि हे 6 जे फ्लोरीन आहेत त्या 6 फ्लोरीन सोबत है ना सल्फरनं काय केले, इलेक्ट्रॉन शेअर केले. सल्फरने इलेक्ट्रॉन शेअर केले. जे क्रॉस इलेक्ट्रॉन्स आहेत हे क्रॉस इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत, फ्लोरीनचे. म्हणजे जे सल्फर जो आहे त्याला आपण डॉट इलेक्ट्रॉन कन्सिडर करू आणि फ्लोरीन जो आहे त्याला आपण क्रॉस इलेक्ट्रॉन कन्सिडर करू. ओके, हे रिप्रेझेंटेशन या ठिकाणी मी दिलेले आहे. डॉट क्रॉस वेगवेगळे स्ट्रक्चर पाहिले होते आपण, तर त्यामध्ये डॉट क्रॉस हे एक स्ट्रक्चर येतं. तर यामध्ये पहा, एक इलेक्ट्रॉन सल्फरचा आणि एक फ्लोरीनचा, एक इलेक्ट्रॉन सल्फरचा आणि एक फ्लोरीनचा, एक इलेक्ट्रॉन सल्फरचा आणि एक फ्लोरीनचा, एक सल्फरचा एक फ्लोरीनचा, एक इलेक्ट्रॉन सल्फरचा एक फ्लोरीनचा, एक इलेक्ट्रॉन सल्फरचा आणि एक फ्लोरीनचा. आणि या फ्लोरीनवर याच्यात 3 लोन पेअर प्रेझेंट आहेत. ओके, ह्या लोन पेअर खूप इम्पॉर्टंट असतात. तर लोन पेअर वगैरे काय, तर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये है ना जनरली या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पिरियडिक क्लासिफिकेशन, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपण पहा, ह्या ज्या लोन पेअर आहेत शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन पेअरच्या फॉर्म मध्ये असतात, शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन पेअरच्या फॉर्म मध्ये असतात त्यांना आपण कन्सिडर करतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी आपण है ना, या ठिकाणी आपण काय पाहायला लागलो, एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. तर ऑक्टेटचं एक्सपान्शन कसं होतं, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा जो सल्फर आहे ऍडजेसंट 6 फ्लोरीन ऍटम सोबत बॉन्डिंगचं फॉर्मेशन करायला लागला. ऍडजेसंट 6 फ्लोरीन सोबत बॉन्डिंगचं फॉर्मेशन करायला लागला आणि सल्फर आणि फ्लोरीननं बॉन्ड फॉर्म केले या ठिकाणी है ना. तर प्रत्येकानं एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. तर सल्फरच्या जे ऑर्बिटल मध्ये ऍक्च्युली ही जी सल्फरची आहे ही सल्फरची एक्साइटेड स्टेट आहे. सल्फरची काय रे, ही एक्साइटेड स्टेट, की ज्यामध्ये सल्फर काय करतो, त्याच्या ज्या लोन पेअर असतात 2, त्या लोन पेअर कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, अनपेडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. लोन पेअर काय करतो, अनपेडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे जे 3D आहे त्या 3D मध्ये जे 5 सबसेल प्रेझेंट आहेत त्यामध्ये ते अनपेड इलेक्ट्रॉन पास करतो. म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट आणि ही झाली त्याची सेकंड एक्साइटेड स्टेट. म्हणजे सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये सल्फर सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये 6 इलेक्ट्रॉन हे अनपेडच्या फॉर्म मध्ये असतात. ते 6 इलेक्ट्रॉन ऍडजेसंट 6 फ्लोरीन ऍटम सोबत काय करतो, शेअर करतो आणि हे स्ट्रक्चर फॉर्म करतो. कशाचं, सल्फर हेक्साफ्लोराइडचं स्ट्रक्चर फॉर्म करतो. ओके, सल्फर हेक्साफ्लोराइडचं एक स्ट्रक्चर पण आपण पाहू या ठिकाणी. हे जे स्ट्रक्चर आहे ना, तर हा फॉर एक्झाम्पल हा जो सेंटरचा ऍटम आहे हा तुम्ही कन्सिडर काय करायचं, या सेंटरच्या ऍटमला कन्सिडर करा सल्फर.
आणि हे जे त्याला 6 आहे ना बॉन्ड फॉर्म केले त्यांनी, आणि हे 6 जे आहेत ऑरेंज कलरचे जे ॲटम त्याला कनेक्ट झाले, हे ऑरेंज कलरचे ॲटम आहे फ्लोरीन, आणि या सल्फरला हे फ्लोरीन कनेक्ट झालेले आहेत. ओके, या टाईपचं त्यांनी स्ट्रक्चर फॉर्म केलं, म्हणजे 6 बॉन्डचं त्यांनी फॉर्मेशन केलेले. तर या ठिकाणी 6 बॉन्डचं फॉर्मेशन हे आपण या पद्धतीने दाखवलेले. तर या टाईपचं ते स्ट्रक्चर फॉर्म होतं. वेगवेगळे स्ट्रक्चर असतात. ओके, जसं की अगोदरचं आपण बोरॉनचंही पाहिलं होतं. ओके, बोरॉनचं स्ट्रक्चर लाईक दिस, 3 त्याने बॉन्ड फॉर्म केले होते. तर बोरॉननं 3 बॉन्डचं फॉर्मेशन केलं होतं. ओके, जसं कार्बन आहे, कार्बन 4 बॉन्डचं फॉर्मेशन करतो, 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. ओके, फ्लोरीन जर आहे तर तो एकाच बॉन्डचं फॉर्मेशन करतो है ना. कार्बन आणि हायड्रोजन, हायड्रोजन क्लोराईड हा एकाच बॉन्डचं फॉर्मेशन करतो. या टाईपचे स्ट्रक्चर वेगवेगळे दिसतील. तर या ठिकाणी या फ्लोरीननं हे 6 बॉन्डचं फॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, तर 6 बॉन्डचं फॉर्मेशन या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकतो यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन आहे शेअर केले. पण आता जर आपण याच्या ऑर्बिटलचं आपण पाहिलं, फ्लोरीनचं ऑर्बिटल पहा, फ्लोरीनच्या ऑर्बिटल मध्ये तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन दिसतात. पण आपण मेन जो आहे फोकस करायला लागलो या सल्फरवर, या सल्फरचं जर ऑर्बिटल आलं तर यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 जवळपास किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे पहा इकडे पहा 12 इलेक्ट्रॉन्स. ओके, 12 इलेक्ट्रॉन्स. फ्लोरीन मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8च इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे यानं याचं ऑक्टेट कम्प्लीट केलं. पण या ठिकाणी सल्फरनं काय केलं? याचं ऑक्टेट पेक्षा पण जास्त इलेक्ट्रॉन घेतले. म्हणजे या ऑक्टेटचं काय केलं? एक्सपान्शन केलं. यामध्ये इफिशियंट इलेक्ट्रॉनची इफिशियन्सी वाढली, इलेक्ट्रॉन जास्त झाले. आणि अगोदरचं जे आपण पाहिलेलं होतं इनकम्प्लीट ऑक्टेट, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी होती. ओके, इलेक्ट्रॉन कमी होते. त्या ठिकाणी कंडिशन कोणती फॉर्म झाली होती? डिफिशियंट इलेक्ट्रॉनची कंडिशन फॉर्म झाली होती. यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. ओके, तर ही जी कंडिशन आहे या कंडिशनलाच म्हणतात एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. ऑक्टेटचं एक्सपान्शन झालं. ऑक्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे यानं याचं ऑक्टेट फॉलो केलं का? नाही. तर ही जी कंडिशन आहे याला म्हणतात सेकंड कंडिशन एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट. ओके, काही एलिमेंट्स अजून असे पण आहेत जे काय करतात? सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन फॉर्म करतात लाईक दिस. ओके, आपण थर्ड कंडिशन पाहू. सी ई सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. ओके, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन पण काही एलिमेंट्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल गॅलियम 1s2 2s2 2p6 2 3s2 3p6 3d10 4s2 आणि 4p1. ओके, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे गॅलियमचं आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण 4p1 4d आणि 4f हे काय आहे ना एम्प्टी ऑर्बिटल आहे. तर आता हे जे गॅलियमचं कॉन्फिगरेशन आहे या गॅलियमचं इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन लाईक है ना सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन फॉर्म करतं. पण यामध्ये पण एक्सपान्शन आहे. याची जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ही मोर दॅन ऑक्टेट आहे. काय मोर दॅन ऑक्टेट. मग आपण याचा जर विचार केला तर यामध्ये 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 आणि हे जे शेवटचं ऑर्बिटल आहे यामध्ये 3 इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो आणि यावर येतो 3+ चार्ज. काय तो यामध्ये 3+ चार्ज. आणि याच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये जर आपण पाहिली इलेक्ट्रॉनची संख्या तर किती भरते? डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, बी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे आणि एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहे? 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यामध्ये सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन पण फॉर्म होतं. काही जे एलिमेंट्स आहेत हे ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजे डी प्रॉपर्टीज कोणती आहे? ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे काही मध्ये. जसं की नायट्रोजनचं एक्झाम्पल घ्या. नायट्रोजनचं जर कॉन्फिगरेशन घेतलं तर याच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? एक पेअर्ड आणि 3 इलेक्ट्रॉन्स आहे. आता नायट्रोजननं समजा ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग फॉर्म केली. ऑक्सिजनचे जे 4 इलेक्ट्रॉन आहे ना, 2 इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? नायट्रोजनचे. आणि क्रॉस इलेक्ट्रॉन जे आहेत ओके क्रॉस इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते आहेत ऑक्सिजनचे. क्रॉस इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनच्या जर ऑर्बिटल मध्ये तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 8 इलेक्ट्रॉन्स येतात.
पण जर नायट्रोजनच्या ऑर्बिटलमध्ये तुम्ही पाहिलं तर नायट्रोजनच्या ऑर्बिटलमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन्स मध्ये इथे ऑड नंबर जर व्हॅलन्स सेल मध्ये ऑड नंबर जर इलेक्ट्रॉन असेल तर त्या ठिकाणी पण त्याचं ऑक्टेट कंप्लीट होत नाही, इनकम्प्लीट असतं. ओके, ऑक्टेट एक तर इनकम्प्लीट असतं किंवा है ना ऑक्टेट काय होतं एक्सपान्शन होतं, म्हणजे ऑक्टेट मध्ये 8 पेक्षा पण जास्त इलेक्ट्रॉन येतात किंवा 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे ही पण कंडिशन काय करते, ऑक्टेट कंप्लीट करत नाही. ही पण काय एक्सेप्शन आहेत, म्हणजे असे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, बरेचसे एलिमेंट्स आहेत. ओके, आपल्याला मॅक्झिमम नाही म्हणता येणार पण बरेचसे एलिमेंट्स काय करतात एक्सेप्शनचं फॉर्मेशन करतात की ज्या ठिकाणी ऑक्टेट है ना कंप्लीट होत नाही तरी पण ते कंपाऊंड्स काय असतात स्टेबल असतात. तर त्याचे हे एक्झाम्पल आहे. ओके, नायट्रोजन ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड फॉर्म केला. ओके, हा जो नायट्रोजन मोनॉक्साइड कंपाऊंड्स आहे तर यामध्ये नायट्रोजनचं ऑक्टेट फुलफिल नाही, कंप्लीट नाही. ओके, कारण का त्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ओके, सुडो इनर्ट गॅस कॉन्फ्लिक्शन काही फॉर्म केला जसं की गॅलियम आहे. ओके, ज्यामध्ये त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर त्याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. प्रत्येकाच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आले. प्रत्येकाच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येईल असं नाही. ओके, तर हे इनर्ट गॅस कॉन्फ्लिक्शन आहे, हे सुडो इनर्ट गॅस कॉन्फ्लिक्शन आहे. असं वाटतं आपल्याला भासतं की ते इनर्ट गॅस सारखे पण ऍक्च्युली ते नसतं. ओके, तर हे जे 4 एक्सेप्शन आहे ऑक्टेट रूलचे तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो लेविस ऑक्टेट रूल आहे हा पण खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर हे आपण पाहिलेलं जे हे ऑक्टेट रूल यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कंटिन्यू भेट देत राहा. अशीच आपण वेगवेगळे केमिस्ट्रीच्या कन्सेप्टचे व्हिडिओ यामध्ये कंटिन्यू है ना तुम्हाला अभ्यासासाठी पाठवणार आहोत. तर सर्वांनी रिफ्लेक्शन क्लासेसला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रिफ्लेक्शन क्लासेसला अवश्य भेट द्या. थँक्यू.